मिनिटातच आटपतो. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे, 18 पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. असे स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, त्यांची सहकारी फातिमा शेख, या सर्व महापुरुषांचा विचारांचा भारत ज्यांनी घडवला असे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला सुरुवात करतो. जे लोकांना माहिती आहे ते सांगणं त्याला समाज प्रबोधन असं म्हणत नाहीये. जे लोकांना माहिती नाहीये ते सांगणं हे समाज प्रबोधन आहे. म्हणून आज मी तुमच्या समोर एक आगळा वेगळा विषय घेऊन आलोय. अफजल खान ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजाचा खून करतो आणि तो खून करून तेवढ्यावर थांबत नाही, तर त्या खून केल्याच्या नंतर त्या संभाजी महाराजाच्या शरीराचे तुकडे तुकडे करून इंद्रायणी नदीच्या पात्रात असे अस्ताव्यस्त फेकून देतो. त्यानंतर एक तिथल्याच गावची एक धोबीन समाजाची बाई, ती जनाबाई, सकाळी सकाळी आपले कपडे धुवायला इंद्रायणी नदीच्या पात्रावर जाते आणि तिच्या हाताला तो एक छत्रपती संभाजी महाराजाचा तुकडा तिच्या हाताला लागतो. ती गावात येते आणि गावात आरडाओरडा करते की आपली इंद्रायणी नदी कोणीतरी बाटवली. ती आरडाओरडा करते, पुऱ्या गावात सांगते की इंद्रायणी नदी कोणीतरी बाटवली. एका सावकाराच्या घरापुढे जाते आणि ती सांगते असं असं झालंय. सावकार म्हणतो जनाबाई चूप, जनाबाई चूप, तो मासाचा तुकडा नसून आपल्या छत्रपती संभाजी राजांचा देहाचा तुकडा आहे आणि अफजल खानाने तो त्याचा छत्रपती संभाजी राजांचा खून केलाय आणि तो फेकून दिलाय आणि त्याने फरमान काढले, अगर ह्या तुकड्यांना कोणी जमा करेल, शिवेल आणि या तुकड्याला देह अग्नी देईल, त्याचं शिर हे धडा वेगळं करण्यात येईल. जनाबाई हे ऐकून एवढ्यावर थांबत नाही, ती महारवाड्यात जाते. तिथंही सांगते की असं असं झालंय, आपल्या संभाजी राजाचा खून केलाय आणि त्याचे तुकडे असे इंद्रायणी नदीमध्ये फेकून देते. ज्यावेळेस ती गणपत महार ह्या आपल्या महार समाजाच्या माणसाला ही घडलेली सगळी हकीकत ती जनाबाई सांगते. गणपत महार सगळं तिचं ऐकतो. गणपत महार जातो आणि ते इंद्रायणीच्या नदीतले सगळे छत्रपती संभाजी महाराजाचे तुकडे आणतो, त्याला शिवतो, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचा असा आकार देतो. आकार देऊन थांबत नाही, तर वैदिक धर्मानुसार त्या शरीराची दहन करावं लागतं. म्हणून छत्रपती संभाजी राजाचं त्या ठिकाणी कोणी नसताना त्या पवित्र अशा देहाला, छत्रपती संभाजी राजाच्या देहाला आपल्या महारवाड्याच्या जो गणपत महार आहे यांनी देहाग्नी दिली आहे, यांनी देहाग्नी दिली आणि तो आज रोजी जो महारवाड्यामध्ये आपल्या वडुबुद्रुकच्या गावामध्ये महारवाडामध्ये छत्रपती संभाजी राजांची समाधी आहे, हे आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे. हा इतिहास सर कोणाला माहिती नाहीये, भरपूर जणांना माहिती असेल, पण तरी आगळा वेगळा विषय सांगितला. दुसरी गोष्ट, उंच भरारी घ्यावं किती, उंच भरारी घ्यावं किती, तर मी म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इतकी उंच भरारी घ्यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारानं प्रेरित झालेला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन तिथल्या निग्रो म्हणून समजला जाणारा त्या समाजातला मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होत आहे आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर प्रवेश गेटवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवतय आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहितंय द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखतात. दुसरी गोष्ट सर, गाजविली अमेरिकेचे कोलंबिया, झिजूनी सारी मोहमाया, गाजवली अमेरिकेची कोलंबिया, झिजूनी सारी मोहमाया,
जग बदलण्या घेतले शिक्षण झिजवली समाजासाठी काया. जग बदलण्या घेतले शिक्षण समाजासाठी झिजवली काया. उपकार कसे फेडू तुझे सांग भीमराया, सांग भीमराया. आपल्या समाजाला रुपयाची ही किंमत नव्हती. आपल्या समाजाला रुपयाची ही किंमत नव्हती. त्या समाजातला एक अस्पृश्य समाजला जाणारा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, मोठे झाले, सवरले आणि त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधाच्या आधारे भारतीय स्टेट गव्हर्नमेंट जी एसबी आहे तिची स्थापना झाली. बघा, ज्या समाजाला अरे दुकानामध्ये जरी गेलं कपडे घ्यायला तर दुकानदार लांबून आपल्याला असे कपडे दाखवायचा आणि म्हणायचा हे कोणता आहे, काय पसंत पडला, तर त्यावेळेस आपले बाहेरच राहायचे लोक. त्यावेळेस तिथून पैसे फेकायचा आणि हा तो नवा कपडा तसा नवा म्हणून फेकत नव्हता, तर एखाद्या क्षणामध्ये किंवा मातीमध्ये असा गुंडाळून असा फेकून द्यायचा. अशा माझ्या माय मावल्याला सगळं माहिती आहे. हे बघा, आपल्या समाजावर खूप अन्याय अत्याचार झालाय. सर नगदीच घटना आहे परभणीची. त्या माझ्या सूर्यवंशी भाऊला इतकं बेदम मारलं, इतकं बेदम मारलं, इतकं टॉर्चर करून मारलंय, अक्षरशः त्याचा मृत्यू घेतला या जातीवादी प्रशासनाने. म्हणून अण्णाभाऊ साठे त्यांच्या ग्रंथामधून, या साहित्याच्या ग्रंथामधून त्यांनी एक कविता म्हणलेली आहे की ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी न्याय मागू तर कुणाकडे मागू, मी न्याय मागू तर कुणाकडे मागू, कारण इथली न्याय व्यवस्था ही भ्रष्टतेने रंगीन झाली. कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली.